हॉर्मुझमध्ये अमेरिकेकडून नाकेबंदी, इराणहून जाणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या जहाजांची केली नाकेबंदी, जगभर इंधन पुरवठ्यावरती परिणाम होण्याची भीती. आखाती युद्धामध्ये चीनची प्रथमच अमेरिकेला थेट धमकी. हॉर्मुझमध्ये आमची जहाजे अडवू नका, इराणसोबत आमचा व्यापार आणि ऊर्जा करार, चीनचा इशारा. मुंबईमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. गोरेगाव नेस्को संकुलातील लाईव्ह कॉन्सर्टच्या दरम्यान घेतले ड्रग्ज. मृतांमध्ये एका मुलीचाही समावेश. पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, 3 जणांना अटक. नागपूरमध्ये राजधानी एक्सप्रेसमधून 4,26,00,000 रुपयांचं कोकेन जप्त. एका महिलेला अटक. औषधाच्या 50 कॅप्सूलमध्ये लपवून सुरू होती तस्करी. अमरावतीच्या परतवाड्यामध्ये अखेर मुलींचा अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मोहम्मद अयाजवरती गुन्हा दाखल. आमदार प्रवीण तायडेंच्या तक्रारीनंतर गुन्हा. नाशिकच्या TCS मधील लैंगिक शोषणाची टाटा सन्सकडून अंतर्गत चौकशी सुरू. कसलेही शोषण किंवा दबाव सहन करणार नाही, असं अध्यक्ष N चंद्रशेखरन यांचं स्पष्टीकरण. बोंधू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्याप्रकरणी पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करणार. महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप. पोलीस पुन्हा एकदा खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही बेपत्ता. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती देखील प्रश्नचिन्ह. कल्पना खरातच्या चौकशीमधून मिळू शकते मोठी माहिती. त्र्यंबकेश्वर संस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलक याला अटक. दर्शनाच्या काळा बाजाराच्या प्रकरणी पोलिसांची कारवाई. भाविकाकडून दर्शनासाठी 3,000 रुपये उकळल्याचा पुतण्यावर आरोप. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीच्या निमित्तानं देशवासियांकडून अभिवादन. चैत्यभूमीवरती राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन. संसद भवन परिसरातही उपराष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्यांकडून वंदन. आणि बिहारमध्ये उद्या नव्या मुख्यमंत्री आणि सरकारचा शपथविधी. भाजप आणि JDU मधल्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित. भाजपचा मुख्यमंत्री आणि JDUचे 2 उपमुख्यमंत्री असणार, सूत्रांची माहिती. बातमी सांगलीची. सांगलीच्या विटा तालुक्यामधल्या कारवे गावामध्ये बोअरवेलच्या कामगाराची हत्या. बहिणीवरून शिवीगाळ केल्याच्या रागामधून हत्या केल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशच्या संशयिताला विटा पोलिसांनी अटक केली. मालेगाववरून गुजरात राज्याकडे होणारी जंगली प्राण्यांची आणि पक्ष्यांची तस्करी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि वन विभागानं रोखली आहे. यामध्ये खवले मांजर, जंगली पोपट आणि इतर पक्ष्यांचा देखील समावेश आहे. 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये वाढत्या गोतस्करीच्या विरोधामध्ये भाजपचा मोर्चा. गोतस्करांना सोडून गोरक्षकांवरच गुन्हा दाखल केला जात असल्याचा आरोप करत गोरक्षकांनी पोलीस ठाण्यावरती हा मोर्चा काढला. सांगलीच्या विटाजवळच्या कारवेतमध्ये शिवीगाळ केल्याच्या कारणावरून कामगाराची हत्या झाली आहे. बहिणीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून आरोपीनं परप्रांतीय तरुणाच्या छातीवरती चाकूनं वार केले आणि त्याची हत्या करण्यात आली. आरोपी रोशन चौहान याला पोलिसांनी अटक केली. नागपूरच्या वडधामना परिसरामधल्या श्रीकृष्णनगरमध्ये दिव्यांग वृद्धाची हत्या. चोरीच्या उद्देशानं घरामध्ये शिरलेल्या एका व्यक्तीनं ही हत्या केल्याची माहिती आहे. पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. जळगाव शहरामधल्या मास्टर कॉलनीमध्ये 5व्या मजल्यावरून पडून 32 वर्षाच्या मजुराचा मृत्यू झालाय. बांधकाम करत असताना तोल गेल्यामुळे ही दुर्घटना घडली. घटनास्थळी कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचं चित्र बघायला मिळालंय. पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. यवतमाळच्या आर्णी तालुक्यामधल्या केळझरा कोमटी या शेतशिवारामध्ये अघोरी कृत्याचा प्रकार. पासपोर्ट साईजचे फोटो देखील आढळलेले आहेत आणि या फोटोंवरती टाचणी टोचलेल्या बाहुल्या ठेवण्यात आल्या. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांकडून शेतशिवारामधलं जादूटोण्याचं हे सगळं साहित्य जप्त करण्यात आलं. ज्याला म्हणतो आपण तशा प्रकारचं जे परिस्थिती दिसून आली त्या संबंधानं आम्ही चौकशी सुरू केलेली आहे.
चौकशी अगदी जे काय म्हणजे ज्या महिलेचा फोटो वगैरे आहे त्या संबंधात चौकशी अगदी पुढील कारवाई करणार. झारखंडच्या रांचीमध्ये बेपत्ता मुलीचा तपास करताना हलगर्जीपणा केल्याप्रकरणी बोकारो जिल्ह्यामधील 28 पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय. 9 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या 18 वर्षीय मुलीचा सांगाडा सापडल्याच्या नंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या पिंपळगावमध्ये घरफोडी करणाऱ्या 2 जणांना 12 तासामध्ये पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्हीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. आरोपींकडून 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यामधल्या कृषी कार्यालयाची लिफ्ट बंद असल्यामुळे नागरिकांची मात्र गैरसोय होते. 3 मजल्यांच्या पायऱ्या चढल्यामुळे 75 वर्षीय वृद्ध महिला अस्वस्थ झाल्यात. इमारतीमधली लिफ्ट ही तातडीनं सुधारण्याची लोकांची मागणी. माथेरानमध्ये प्लास्टिकच्या रेनकोटवरती बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा लक्षात घेता नगर परिषदेकडून महत्त्वाचं पाऊल. पर्यटक हे रेनकोटचा वापर करतात आणि हा वापर झाल्याच्या नंतर हेच प्लास्टिकचे रेनकोट दऱ्याखोऱ्यांमध्ये फेकून देतात. त्यामुळे हा निर्णय. जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाचे प्रोफेसर व्ही.जी. नारायणन यांची महाराष्ट्रामधील प्रसिद्ध उद्योजक भरत गीते आणि टॉरल इंडिया कंपनीवरती त्यांनी केस स्टडी केलेला आहे. या केस स्टडीमधून उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना प्रेरणादायी असा संदेश मिळतोय आणि याचबद्दल प्रोफेसर नारायणन यांनी विश्वासही व्यक्त केला आहे. ज्योतिबा विकास आराखड्यासाठी आणखी 170 कोटी रुपयांचा निधी मंजूर. अतिरिक्त निधीमधून मुख्य प्रवेश मार्गाचं रुंदीकरण केलं जाणार आहे. सीसीटीव्ही, आपत्ती व्यवस्थापनाचा कक्ष, ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन यासह इतरही कामांचा समावेश आहे. अकोल्यामध्ये काल देशभरामधील सगळ्यात जास्त 43.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा या ठिकाणी तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलाय. विदर्भासह राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. युद्धासंदर्भातल्या काही बातम्या बघूयात. अमेरिका इराण पुन्हा एकदा चर्चेसाठी आमने सामने येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानसह तुर्की, इजिप्त आणि सौदी अरेबिया हे मध्यस्थीसाठी पुढे येत आहेत. शस्त्रसंधी संपण्यापूर्वी चर्चेची दुसरी फेरी होऊ शकते. संयुक्त राष्ट्रांकडूनही पुन्हा एकदा चर्चा करावी असा दोन्ही देशांना आग्रह. अमेरिका इराणमध्ये 16 एप्रिलला चर्चेच्या दुसऱ्या फेरीची शक्यता आहे. इस्लामाबाद किंवा जनिवामध्ये चर्चेची दुसरी फेरी होऊ शकते. अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी समोर येते आहे. इराण आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची फोनवरून बातचीत झाली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हारोव्ह यांच्यामध्ये युद्ध थांबवण्याविषयी फोनवरून चर्चा. अमेरिकेमध्ये आज इस्रायल आणि लेबनॉनमध्ये शांती वार्ता. दोन्ही देशांच्या राजदूतांमध्ये शांती वार्ता होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो देखील यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. या शांती वार्तेसाठी हिजबुल्लाचा मात्र कडाडून विरोध आहे. तर ही शांती वार्ता पुढे चालू ठेवण्यासाठी इराणची नवी मागणी. सौदी अरेबिया, UAE, कतार, बहरीन, जॉर्डन या अमेरिकेला साथ देणाऱ्या 5 देशांनी नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी इराणनं केली आहे. अमेरिकन नौदलाची पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातामध्ये नाकेबंदी. इराणला टोल भरणाऱ्या जहाजांना अमेरिकन नौदल अडवणारे. सामुद्रधुनीमधून जाण्यासाठी इराणला टोल भरणाऱ्यांचा मार्ग देखील रोखला जाऊ शकतो आणि त्यामुळे सामुद्रधुनीवरून सध्या तणाव वाढलाय. हॉर्मुझमधून जहाजं न पाठवण्याच्या निर्णयावरती इराण सध्या ठाम आहे. त्यामुळे हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळ पोहोचलेल्या चीनच्या 2 जहाजांनी आता मार्गही बदललाय. मरीन ट्रॅफिक या कंपनीनं एक्स पोस्ट करून या संदर्भातली माहिती दिली. आखाती युद्धामध्ये चीनची प्रथमच अमेरिकेला थेट धमकी. इराणच्या सोबत आमचा व्यापार आणि ऊर्जा करार, तेव्हा हॉर्मुझमध्ये आमची जहाजं अडवू नका. आमची जहाजं, आमचे टँकर हॉर्मुझमधून येत जात राहतीलच, चीनने ठणकावलंय. अमेरिका इराण युद्धामध्ये दररोज वेगवेगळी वक्तव्य करत चर्चेत आलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानकपणे मॅकडॉनल्डमधून एक बर्गर मागवला. व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांनी स्वतः या मॅकडॉनल्डच्या बर्गरची डिलिव्हरी देखील स्वीकारली आहे. राजस्थान रॉयल्सचा हैदराबादकडून 57 धावांनी पराभव. 217 धावांचा पाठलाग करत असताना राजस्थानचा संघ 159 धावांवरती ऑल आऊट झालेला आहे.
हैदराबादकडून पदार्पण करणाऱ्या प्रफुल्ल हिंगे आणि साकिब हुसेनची प्रत्येकी 4 विकेट्स घेऊन धारदार गोलंदाजी. नागपूरच्या प्रफुल्ल हिंगे याचा आयपीएलमध्ये चमत्कार. पहिल्याच षटकामध्ये त्यानं 3 बळी घेतले आहेत. वैभव सूर्यवंशीचा पहिल्याच चेंडूवरती त्याने विकेट घेतली. राजस्थान विरुद्धच्या सामन्यामध्ये 4 बळी घेत सामनावीर पुरस्काराचा देखील तो मानकरी ठरला. राजस्थान रॉयल्सचे मॅनेजर रोमी भिंदर यांना बीसीसीआयची नोटीस. सामन्याच्या दरम्यान मोबाईल वापरून आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. आज बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. चैत्यभूमीवरती जाऊन त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलंय. यावेळेला प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित होते. परळी रेल्वे स्टेशन परिसरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला धनंजय मुंडे यांनी अभिवादन केलं. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत भीम बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बाबासाहेबांना अभिवादन केलंय. संसद भवनाच्या परिसरामधील बाबासाहेबांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं. मुंबई महानगरपालिकेकडून बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छायाचित्रांचं प्रदर्शन. बाबासाहेबांनी महानगरपालिकेशी केलेलं स्वहस्ताक्षरामधील पत्रव्यवहार, त्यांच्या पदवीमधील काही फोटो तसंच दुर्मिळ फोटोंचं या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आलंय. नागपूरच्या दीक्षाभूमीवरती सकाळपासूनच आंबेडकरी अनुयायांची गर्दी. गर्दीच्या नियोजनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त. या परिसरामध्ये फुलांची सजावट आणि आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. सिंधुदुर्गाच्या अरवलीमध्ये बाबासाहेबांचं वाळू शिल्प साकारण्यात आलं. वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी 3 तासांच्या अथक परिश्रमानंतर हे वाळू शिल्प साकारलंय. जळगाव शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधानातील कलमांच्या आधारे चित्र साकारण्यात आलं. डॉक्टर दिनेश गुप्ता, आनंदश्री यांच्याकडून बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं ही अनोखी अशी चित्रकृती सादर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालय कवडा इथल्या विद्यार्थ्यांचा उपक्रम. विद्यार्थ्यांनी रांगोळी साकारली आहे आणि या रांगोळीच्या माध्यमातून शिक्षणाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. रत्नागिरीच्या देवरुख गावामध्ये समुद्रामधल्या वाळूचा वापर करून साकारली बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती. चित्रकार विलास रहाटे यांच्याकडून फक्त 2 तासामध्ये ही चित्रकृती साकारण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यामध्ये एकता मिसळ तयार करण्यात आली आहे. पुणे स्टेशन परिसरामधल्या स्मारकाच्या जवळ हा उपक्रम. पुण्यामधील लोकसेवा प्रतिष्ठान आणि महापुरुष अभिवादन कृती समितीकडून तब्बल 10,000 किलो मिसळ तयार झाली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.